नमस्कार, न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। मुंबईवरून कोकणात निघालेल्या गणेश भक्तांची लगबग। मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वतीने सायकलथॉन स्पर्धेचं आयोजन आणि यवतमाळ जिल्ह्यात तान्हापोळा साजरा। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूयात। गणेशोत्सवासाठी मुंबईवरून कोकणात निघालेल्या गणेश भक्तांची लगबग सुरू झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। शिवाय माणगाव पुणे राज्य महामार्ग देखील मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। माणगाव ते खरवली या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर 4 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं चित्र होतं। त्यामुळे माणगाव शहर आणि इंदापूर शहर मधून वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं। सरकार डोक्यात किडे पडल्यासारखं वागतंय अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीवर दिली आहे। उपसमिती गठीत करणं हा वेगळा विषय, आमच्या मागण्या वेगळ्या आहेत असं जरांगे म्हणालेत। तर उपसमिती तीच आहे, फक्त पोळक्या दिवशी त्या समितीत खांदे बदलले जात आहेत अशी टीका देखील जरांगेंनी केली आहे। तर उपसमितीत गठीत करून आमची दिशाभूल करू नका, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही मुंबईत येऊ असा इशाराही मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय। पाटील, 29 ऑगस्टला तुम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाणार आहात। मराठा समाजासाठी आज मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे। या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते। सरकारकडून नव्या 12 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे। कसं पाहता याच्याकडे? नाही, हे तर आमचं म्हणणं काय आहे, हे सरकारच्या डोक्यातच येत नाही। असे किडे पडल्यासारखं वागायला लागले। उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच ना, ते का नवीन खुळे का काही? पहिले चंद्रकांत दादा होते, आता कोण कान दुसरं केलंय? उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय, आणि ते नवीन नाहीये। जरी वेगळा विषय असला काय नसला काय, उपसमिती ही पूर्वीचीच आहे, फक्त त्यातले खांदे बदलेलेत। पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेलेत, कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदलेत। ही बैल झालं की त्याला झोपीत, त्याला झालं की फक्त खांदे बदलेलेत। पहिला वेगळा होता, आता ही पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली, बाकी काय नाही। आमचं मागणं काय की मराठा आणि कुणबी एक आहे, किंवा आम्हाला GR पाहिजे, तुम्ही ते निर्णय घ्या। त्याच्यासाठी सरकारच्या कॅबिनेट बैठका लावा, त्याच्यासाठी समितीला बोलवा। हैदराबादचं गॅजेटियर आहे 17 संस्थांचे, याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, त्याला त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा। केसेससाठी कॅबिनेट बोलवा, तुम्ही केसेस मागे घ्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे काम करा। अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या। DHS, DMER आणि एम्स यांसारख्या शासकीय भरतीत नर्सिंग ऑफिसर पदासाठी महिलांना तब्बल 90% आरक्षण तर पुरुषांना केवळ 10% संधी देण्यात आली आहे। तर काही ठिकाणी हे प्रमाण महिलांसाठी 80% व पुरुषांसाठी 20% ठेवण्यात आलंय। तर याच निर्णयामुळे मेल नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे। याबाबत पुणे जिल्हा मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय। भारतीय संविधान, आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद व महाराष्ट्र नर्सिंग परिषदेच्या नियमांनुसार अशा प्रकारचा स्त्री पुरुष भेदभाव चुकीचा आहे, तर नोकरीत समान संधी मिळालीच पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। नमस्कार, आज आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बाहेर आहोत। या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे, ते म्हणजे जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत यांनी आंदोलन छेडलं आहे। यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे मुलींना नर्सिंगच्या नोकरी व्यवस्थेत किंवा त्यांना कुठे जॉब करायचा त्यामध्ये त्यांना 80% आरक्षण आहे आणि मुलांना फक्त 20%, असं का, असा त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याप्रमाणे समानतेचा कायदा आहे तर त्यांच्या मागणीनुसार 50% एकतर मुलींना आणि 50% मुलींना, आयदर हा कायदाच रद्द करा। गेल्या 10 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने असा GR पास केला आहे की 80% मुलींना या नर्सिंगमध्ये नोकरी मिळणार आणि 20% मुलांना।
यामुळे येथे काही संतप्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या नेमक्या भावना जाणून घ्यात, नेमकं काय आहे त्यांचं म्हणणं. आता काय आपलं म्हणणं, नेमकं काय आपण आंदोलन करताय? नमस्कार, माझं नाव भीमराव मनोरे आहे. मागच्या 10 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने GR पास केला की मुलींना गव्हर्नमेंट जॉबमध्ये 80% रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे. परंतु मी आता पासआउट झालेला आहे यावर्षी, आणि आमच्या ॲडमिशनच्या वेळेस असा कुठलाही हे नव्हता. कारण आणि मी माझ्या बॅचमध्ये 50 मुलांपैकी 29 मुलं होते आणि मुलांचा हा टक्केवारी भरपूर नर्सिंगच्या याच्यामध्ये वाढलेली आहे. ॲडमिशनमध्ये कुठलाही हा क्रायटेरिया नसल्या कारणानं आता आमच्यावर हा अन्याय झालेला आहे की 20% मुलं, मग तुम्हाला जर 20% मुलं घ्यायचे होते तर तुम्ही ॲडमिशनमध्ये हा क्रायटेरिया का इन्क्लूड केलेला नाही? आता ही सगळी मुलं तर रद्द नाही झाला तर यावेळेस आम्ही मोठ्या पद्धतीचं आंदोलन करू. आपण पाहिलं की 10 जुलैला महाराष्ट्र सरकारने एक GR आणला, त्यानंतर 80% जे महिला आहेत त्यांना नर्सिंग क्षेत्रात जॉब मिळणार आणि फक्त 20% मुलांना या क्षेत्रात जॉब मिळणार. या विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ॲडमिशन घेताना त्यांना अशा प्रकारे कोणतेही नियम किंवा कोणत्याही अटी लागू केल्या नाहीत. यामुळे कुठेतरी समानतेच्या कायद्याला धोका निर्माण होत आहे. या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू किंवा आत्मदहनाचाही इशारा यावेळेस या विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे. नेमकं आता पुढे काय होतं हे पाहण्याजोगं राहील. आगामी गणेशोत्सव सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ 5 तर्फे गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. वानवडी येथील जांभूळकर गार्डन येथे झालेल्या या प्रशिक्षणात 100 पोलीस अधिकारी, 500 पोलीस अंमलदार, 400 स्वयंसेवक आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले. तर या शिबिरात रिसिलेंट इंडिया नाशिक येथील प्रशिक्षक श्री राजीव चौबे यांनी मार्गदर्शन केलं. यांनी यापूर्वी पंढरपूरची आषाढी कार्तिकी व नाशिक कुंभमेळ्यात देखील गर्दी नियोजनाचा अनुभव पोलिसांशी शेअर केला. या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाही. आर्मी इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेअर रिलिजन इज नॉट अ बॅरियर. सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. बट आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे 100% भरलं असून सलग 3ऱ्या वर्षी धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या सांडव्यावरून 1 फूट इतका पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे. तर याच अनुषंगाने जिल्हाधिकारी प्रजित नायर व आमदार राजकुमार फडोले यांनी इटियाडोह धरणाला भेट देऊन जलपूजन केलंय. यंदा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय खरं, तर दुसरीकडे जलस्रोत निर्माण करणारे प्रकल्पही भरल्याने यंदाच्या हंगामात धान पिकाचं उत्पादन चांगलं येणार अशी आशा देखील वर्तवण्यात येते. केतन गिरेपुंजे, शाखा अभियंता, इट्याडो प्रकल्प गोठणगाव. इट्याडो प्रकल्प दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोज 8 वाजता ओव्हरफ्लो झालेला होता. आज रोजी धरणावर जे सांडव्याची उंची आहे ती 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट उंची आहे. मागील सलग 3 वर्षापासून धरण ओव्हरफ्लो होत आहे. या धरणामुळे 3 जिल्ह्यांना पाणी होते. त्यामध्ये गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याला पाणी मिळतो. त्यामध्ये 4 तालुके आहेत. आपल्या गोंदिया जिल्ह्यातले अर्जुनी मोरगाव, लाखांदूर तालुका, वडसा तालुका आणि आरमोरी तालुक्याला पाणी मिळत असते. तर आता हे धरण ज्यामुळे पूर्ण झाले आहे, आता जलसिंचन पूर्ण झाल्यामुळे पुढच्या रब्बी आणि उन्हाळीमध्ये 11,200 हेक्टरच्या आसपास क्षेत्राला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे
101 गावांना सिंचन होईल आणि तेथील सगळ्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकदम म्हणजे आनंदाची. तुळजापूर नळदुर्ग रोडवर तीर्थ बुद्रुक येथे तुळजापूर नलेगावकडे जाणाऱ्या चालत्या बसने पेट घेतलाय, तर बसमध्ये 40 प्रवासी होते. या आगीमध्ये बस जळून खाक झाली, मात्र कोणतीही जीवितहानी यावेळी झालेली नाहीये. तर प्रसंगावधान राखून प्रवाशांना बसच्या खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळलाय. शॉर्ट सर्किटमुळे बसमध्ये आग लागल्याचं चालकाने सांगितलंय. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा घेत असताना अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिक लोकांनी विरोध केलाय. या भागात अतिक्रमण कारवाई करण्यात आली असून या दरम्यान अतिक्रमण काढण्यास विरोध करणारा पारधी समाज आणि पोलीस व महसूल प्रशासन यांच्यात राडा झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. तर या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या 5 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जागा राहिली आणि वहीत बी करत होते ते बाजरीचं गव्हाचं काय पीक काढत होते ते नदीतलं पाणी आणून. पण आता ही 1-2 वर्षात त्यांनी पडीक पाडलं सगळ्यांची बांधकामासाठी. 6 महिने झालं घर काढायचे म्हणून मागं लागलेले होते. मग त्यांनी कोर्टात बी दाखल केलंय की आम्हाला राहायला जागा द्या, आम्हाला पिकवून खायला जागा द्या म्हणून त्यांनी वकीलपत्र बी घेतलेले आहे ते. पण काही अचानकच आले घर पाडायला सुरुवात केली त्यांची. नोटीस नव्हत्या, नोटीस दिलं होतं एकदाच आलं आम्हाला नोटीस, काय बार आलं नाही. एकदाच आलं, 2 वेळा झालं नोटीस आलेलं. 2-3 दिवस नाही, 2-3 दिवस झाले. परंतु साहेबाला दिलं, इथं दिलं, कोर्टात दिलं. मग दिल्यावरती काय म्हणले आम्ही मग रविवारी नाहीतर शनिवारी 2 दिवसात आम्ही येऊ. आम्ही पर्यंत साहेबाला भेटल्यावर पर्यंत साहेब म्हणला आम्ही 2 दिवसात येऊ. असं म्हणल्यावर पर्यंत साहेबाला म्हणला का तुमचं काहीतरी आम्ही निर्णय लावू, तुझं रान घर पाडू देत नाही, तुझं रान काढू देत. तिथून फोन सुद्धा केला नुरजावाल्यांना का तुम्ही त्याच्या माझ्या परस्पऱ्यात जाऊन तुम्ही दंगामस्ती तिथं करू नका. लेकर बाळाची घराची पार्टी आहे तिथं आणि तिथं गुरंढोर आहे ते एखादं लेकरू बार मरण, तुम्ही असं जाऊन बार तुम्ही त्रास काय देता असं कोण म्हणत होतं. पर्यंत साहेबांना सुद्धा सांगितलं. आमची इथं 30-40 वर्ष झाली वस्ती. आमची किती आमच्या आजोबाच्या 3 पिढ्या झाल्या आमच्या इथं आहे ती राहणार. आमची पण पिढी चालली. आम्ही नदीतनं पाईपलाईन केली, दगड बारक्या ह्या लेकरांना सुद्धा दगड वेचून आम्ही समधी खसून त्यांनी पाईपलाईन करून आम्ही समधी ती पाईपलाईन चांगल्या केलेल्या घरदार आमची काय ठेवलं नाही. ही गपचिपच आली आम्हाला ना कळता. सकाळची 7 वाजता घर आमची पाडून टाकली. इथं आहे की. या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. फिटनेस की डोज आधा घंटा रोज या टॅगलाईन खाली फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह या उपक्रमाअंतर्गत गोंदियात पहिल्यांदाच पोलीस विभागाच्या वतीने सायकलथॉनचं आयोजन करण्यात आलं. प्रथम, द्वितीय आणि 3रा क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला पोलीस विभागाच्या वतीने प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव पोलीस, उपअधीक्षक अभय डोगरे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी देखील सायकल चालवत हेल्थ इज वेल्थ तसंच पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. गोंदिया शहरातील शेकडो सायकलपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत सायकलिंगचा आनंद लुटलाय. आज फिट इंडिया या प्रोजेक्ट अंतर्गत सर्व पोलीस दलांना सायक्लॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अंतर्गतच आज गोंदिया जिल्हा पोलीस दलामार्फत 10 किलोमीटर सायक्लॉथॉन स्पर्धा आयोजित केली होती. याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे जे लोकल सायकलिस्ट आहे ते सर्व ग्रुप सहभागी झाले होते. आणि या सायक्लॉथॉनचा उद्देश आहे की फिटनेस आपला चांगला राहावा आणि पर्यावरणसुद्धा चांगले राहावे
या हेतूने आपल्याला सायकलिंगला बढावा द्यायचा आहे. या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली होती आणि फार चांगल्या पद्धतीने याला सगळ्यांचा सकारात्मक सहभाग लाभला. रायगड जिल्हा परिषदेतील 2 लोकसेवक आणि एका खासगी ठेकेदाराला लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले. 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील शेणे गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे संबंधित ठेकेदाराला पैसे काढण्यासाठी बिल मंजूर करून घेण्यासाठी तब्बल 35,000ची मागणी करण्यात आली होती. त्यामधील 25,000वर तडजोड करत असताना या तिघांना रंगेहात पकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तान्हा पोळा हा सण विशेषतः विदर्भात साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी लाकडी बैलांच्या व मातीच्या मूर्तीची प्रतिकृती वापरून हा सण साजरा होतो. मुलांना मोठ्या बैलांच्या पूजनात सहभागी होणं शक्य नसल्याने ते या लहान लाकडी बैलांची पूजा करून आणि त्यांना सजवून आनंद साजरा करतात. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा तान्हा पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब येथे तान्हा पोळा निमित्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला 6,000 रुपये भाव द्या, तसंच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशा आशयाचे फलक झळकताना दिसले. या बातमीसह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.